नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय ज्ञानदीप अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर। PYQच्या या सिरीजमध्ये एक नवीन क्वेश्चन आज आपण घेऊन येऊया। खरं तर हा प्रश्न UPSCच्या मुख्य परीक्षा 2019ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे। प्रश्न थोडक्यात जगाच्या इतिहासावरचा हा प्रश्न तुमच्या समोर आहे। आधुनिक जगाचा पाया रचण्यामध्ये अमेरिकन आणि फ्रेंच क्रांतीची भूमिका स्पष्ट करा। एकदम सिंपल फॉर्मॅट मधला जरी हा प्रश्न असला तरी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर नेमकं कसं असावं या संदर्भात आजच्या सेशनमध्ये आपण चर्चा करणार आहोत। कमी वेळात ही चर्चा असणार आहे, थोडक्यात आणि महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। पहा क्वेश्चन काय आहे, आधुनिक जगाचा पाया। याचा अर्थ साहजिक आहे की या ठिकाणी तुम्हाला ज्या गोष्टींवरचा इम्पॅक्ट विचारलेला आहे। ओके, आधुनिक जगाचा पाया रचण्यामध्ये अमेरिकन आणि फ्रेंच क्रांतीची भूमिका स्पष्ट करायची। अमेरिकेमध्ये घडलेली क्रांती आणि फ्रान्समध्ये घडलेली क्रांती, या क्रांतीचं महत्त्व स्पष्ट करा। आणि हे महत्त्व स्पष्ट करत असताना तुम्हाला हे सांगायचंय की या क्रांतीनं, ही जी क्रांती घडलेली आहे या क्रांतीनं खऱ्या अर्थानं जगामधील विविध देशांमध्ये कसा इम्पॅक्ट केलेला आहे। समजतंय, येते लक्षात। उदाहरणार्थ जर सांगायला गेलं तर रूस रिव्हॉल्युशन असेल किंवा भारताचं स्वातंत्र्य असेल, अशा काही देशांच्या स्वातंत्र्याच्या अनुषंगानं म्हणा, किंवा चीनमध्ये चीनचा होत असलेला उदय किंवा जपानचा होत असलेला उदय, या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं या दोन क्रांती किती महत्त्वाच्या आहेत ह्या अनुषंगानं प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे, लक्षात ठेवायचं। ओके, या निमित्ताने आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा कळतोय की आपल्याला प्रश्नाचा लोकस किंवा फोकस आपण त्याला म्हणूया की प्रश्नाचा मेन गाभा काय आहे, तर अमेरिका आणि फ्रेंच किंवा अमेरिका आणि फ्रान्स यामध्ये घडलेली जी क्रांती आहे ह्या क्रांतीचे काही फीचर्स आपल्याला डिस्कस करावे लागणार आहेत। आणि हे फीचर्स अशा पद्धतीने डिस्कस करावे लागेल, म्हणजे प्रश्नांचा स्वभाव काय हे समजून घ्या की हे फीचर्स या पद्धतीने डिस्कस करू की त्यामुळे आपल्याला हे लक्षात येईल की हो, या गोष्टी अमेरिका आणि फ्रान्स क्रांतीने जगाला दिलेले आहेत आणि म्हणून जगात इतरही ठिकाणी क्रांती घडलेली आहे। ते फीचर्स कोणते हे थोडक्यात पाहणं अपेक्षित आहे। पार्श्वभूमीमध्ये जर पाहिलं, बघा हा प्रश्न लिहित असताना तुम्हाला कोणकोणते पॉइंट्स यासाठी लागणार आहेत किंवा तुमच्या उत्तरामध्ये कोणकोणते मुद्दे येणं अपेक्षित आहे या संदर्भात आपण आजच्या सेशनमध्ये चर्चा करूया। सगळ्यात प्रथम अमेरिकन क्रांतीविषयी आपल्याला काही मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे। त्याचं कारण असं आहे की जगामध्ये जर जगाच्या इतिहासाचा अभ्यास केला तर अमेरिका क्रांतीच्या नंतर तुम्हाला फ्रेंच रिव्हॉल्युशन पाहायला मिळणार आहे। म्हणजे साहजिक आहे की अमेरिका मध्ये झालेली जी क्रांती आहे किंवा अमेरिकेने ज्या पद्धतीनं मी म्हणेल की एक प्रकारे ब्रिटन किंवा सुरुवातीच्या कालखंडामध्ये स्पेन, नंतर फ्रान्स आणि नंतर ब्रिटन अशा परकीय सत्तांना बाहेर खदेडलं, त्याच्यानंतर त्यासाठी लागणारे जे विचार होते किंवा त्यासाठी जे विचार प्रेरक होते ते विचार आणि हीच विचारधारा पसरत पसरत कुठे ना कुठेतरी फ्रान्समध्ये सुद्धा पोहोचली आणि त्याच्यानंतर आलं फ्रेंच रिव्हॉल्युशन। फ्रान्समधली घडलेली ही जी क्रांती आहे ही क्रांती अव्यवस्थित होती वगैरे ह्या गोष्टीवर तर एक नंतर डिस्कशन आपण करूया, कारण तो एक महत्त्वाचा वेगळा मुद्दा तयार होईल। बट एक लक्षात ठेवा की या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना सर्वात प्रथम अमेरिकन क्रांती आली पाहिजे, जी खरं तर तुम्हाला माहिती आहे की 1776ला जरी हे युद्ध संपलं असलं तरी अधिकृत पद्धतीने ही जे आपण म्हणूया की स्वातंत्र्य जे आहे ते 1783 या साली मिळालेलं होतं। साहजिक आहे की यामधून काय डिनोट करता येऊ शकतं, तर लोकशाही विचारसरणी। एक प्रकारे मी म्हणेल की एकाधिकारशाही जी आहे या एकाधिकारशाहीला मोठा विरोध या ठिकाणी निर्माण झालाय, पहिला मुद्दा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथं तुम्ही डिनोट करू शकता की प्रजासत्ताक शासन पद्धती। लक्षात घ्या, संघराज्याची निर्मिती झाल्यानंतर म्हणजे अमेरिकेचं संविधान यामध्ये जर तुम्ही विचारात घेतलं तर लक्षात घ्या की संघराज्याची निर्मिती, लोकांसाठीचं राज्य, या गोष्टींना या ठिकाणी थॉट्स आपण त्याला म्हणूया की हे विचार या ठिकाणी प्रेरक आहेत। साहजिक आहे की अमेरिकन क्रांतीमध्ये थॉमस पेन, त्यानंतर जेम्स ओटिस असे विचारक सुद्धा या ठिकाणी आहेतच। या विचारकांच्याच आधारावर खरं तर हे सुरू झालं होतं। जागतिक प्रेरणा याच अनुषंगाने मिळाली आणि पुढे याच प्रेरणेनं खऱ्या अर्थानं फ्रेंच क्रांती किंवा फ्रान्स रिव्हॉल्युशन पण घडतं आणि ते साधारणतः 1789 ते 1799 मध्ये हे सगळा प्रकार सुरू होऊन जातो। एक पहिलं चरण मी म्हणेल फ्रेंच रिव्हॉल्युशनचं पहिलं चरण, ज्या चरणामध्ये खऱ्या अर्थानं लुईच्या विरोधात
जनतेनं आक्रोश निर्माण करणं, लुई जो 16वा लुई होता, या 16व्या लुईच्या विरोधात केलेला आक्रोश हाच खरं तर याचा पहिलं चरणाचा भाग आहे. कारण लक्षात घ्या, फ्रेंच रिव्हॉल्युशन ही वेगवेगळ्या चरणामध्ये घडलेली क्रांती आहे बरं का. त्यातलं हा पहिलं चरण. याच्यामध्ये बघा, या फ्रेंच रिव्हॉल्युशननं समता आणि सामाजिक न्याय या गोष्टी हमखास दिल्या होत्या. कारण ज्या पद्धतीनं फ्रेंच रिव्हॉल्युशनमध्ये असमानता होती, ही असमानता आणि त्याच्यातून घडलेली ही फ्रेंच रिव्हॉल्युशन आहे, लक्षात ठेवा. आणि साहजिक या ठिकाणी थॉमस पेन सारख्या व्यक्तीचा विचारधारा खूप गरजेची आहे. कारण राईट ऑफ मेन्स नावाचं जे पुस्तक होतं थॉमस पेन यांचं, या पुस्तकाचं लिखाण ज्यावेळेस झालं आणि त्यानंतर थॉमस पेन यांना जॅकोबियन दलानं ज्यावेळेस कैद केलं होतं, हा सगळा सिनॅरिओ तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करणं अपेक्षित आहे. ओके. आणि त्यानुसार लिहू शकता की सामाजिक न्यायाची भावना आणि सामाजिक एकतेची भावना या ठिकाणी प्रसारित होऊ लागली होती. धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था, एककेंद्री शासन आणि विशेष म्हणजे राजाचं असं शासन जे निरंकुश शासन व्यवस्था आपण त्याला म्हणूया, की राजाला कसलाही अंकुश नसणे, या व्यवस्थेच्या विरुद्ध केलेली ही क्रांती आहे. आणि ह्या क्रांतीला प्रेरणा अमेरिकेकडनं मिळालेली आहे. ओके. आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे सर्वसामान्यांचा सहभाग. ओके. मेजॉरिटी लोकांचं कल्याण याच्यामध्ये विचार झालेला होता. तर साहजिक आहे की अमेरिकन क्रांती आणि फ्रेंच क्रांती याच्यामधले हे जे काही बेसिक पॉइंट्स आहेत, यांना जर उत्तराच्या शेवटी तुम्ही कंक्लूड फॉर्मॅटमध्ये जर कन्सिडर केलं तर तुमच्या लक्षात येऊ शकतं, अमेरिका असेल किंवा फ्रेंच असेल, दोन्ही क्रांतीनं अधिकारशाहीच्या विरोधात एक मोठं आव्हान क्रिएट केलेलं आहे. नक्कीच हे आव्हान क्रिएट करण्यासाठी वेगवेगळ्या विचारधारा सुद्धा गरजेच्या होत्याच. दुसरा महत्त्वाचा मुद्दा प्रबोधन काळाचा विचार. साहजिक आहे, याच्यामध्ये हाच तुम्हाला मुद्दा मांडायचा आहे की युरोपात घडलेलं पुनर्जागरण आणि प्रबोधन हे खरं तर अमेरिका आणि फ्रेंच क्रांतीसाठी कारणीभूत ठरलं होतं. आणि दुसरा म्हणजे राष्ट्रीयवादाचा प्रभाव. साहजिक आहे की प्रबोधनाच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं राष्ट्रवाद निर्माण झाला होता, हा राष्ट्रवाद कुठे ना कुठेतरी स्वतःला सार्वभौमत्वाची भावना देण्याचा विचार करत होता आणि तो या ठिकाणी मांडायचा आहे. आणि आर्थिक सुधारणांचा पाया साहजिक आहे की एककेंद्री व्यवस्था किंवा एकच राजा आहे आणि आपण त्याला म्हणूया की निरंकुश शासन व्यवस्था जर होती, तर त्या निरंकुश शासन व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा कीवर्ड हा होता की अर्थव्यवस्था क्लोज होत होती आणि व्यापाऱ्यांना आणि खऱ्या अर्थानं देशाची प्रगती व्हायची असेल तर अर्थव्यवस्था खुली करायची होती. त्यासाठीचा हा प्रयत्न होता. आणि साहजिक आहे की जगाला सुद्धा हेच थॉट्स अमेरिका आणि फ्रेंच रिव्हॉल्युशनने दिले आणि खऱ्या अर्थानं जगामध्ये सुद्धा इतर देशात सुद्धा एकाधिकारशाहीच्या विरोधात असेल किंवा स्वतःला सार्वभौम बनवण्याच्या अनुषंगाने असेल, काही क्रांती सुरू झाल्या होत्या, काही प्रबोधनाचा कालखंड सुरू झालेला होता, असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाहीये. म्हणून आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना हमखास पद्धतीनं सुरुवातीला अमेरिकन क्रांती, नंतर फ्रेंच रिव्हॉल्युशनचे काही वैशिष्ट्य आपल्याला मेन्शन करावे लागतील आणि त्याच कॉमन वैशिष्ट्यांना पकडून या अमेरिकन आणि फ्रेंच रिव्हॉल्युशननं जगाला काय दिलं हे सांगावं लागणार आहे. समजतंय? अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं असलं पाहिजे. ओके. आणि त्यालाच सर्वसमावेशक असा एक समारोप असला पाहिजे आणि याच प्रश्नांच्या उत्तरांना सुरू करणारं एक सुरुवात या ठिकाणी तुम्ही समर्पक पद्धतीनं लिहू शकता. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या प्रश्नाच्या उत्तराची रूपरेषा आवडली असेल तर नक्की सेशनला लाईक करायचं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.